काही लोक 18 तास अभ्यास करतात तरी नापास होतात, काही लोक 4च तास करतात तरी गुणवत्तेत येतात. असं का होतं? कष्ट, ऊर्जा, वेळ आणि श्रम जितके जास्त खर्च कराल तितकं यश, असं गणित नाही. त्याचं तंत्र जुळायला हवं. ते तंत्र जुळलं की मग यश मिळतं. शत्रूचे 2 सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले. शत्रूचे आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी साऱ्यांना माहिती, पण त्या 2 सैनिकांकडे बघितलं आणि नेपोलियन म्हणला सोडून देतात. अजून युद्धाला सुरुवात नाही, त्या सैनिकांनी काय अपराधही केला नाही, उगाच यांना कशाला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपटत म्हणाला, जा 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 तुम्ही जा. ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं. म्हटला, तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा. हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सुरवायला कर. तू भिवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल, पळवत नाही पुढं. सेनापती म्हणला, ठीक आहे. सेनापतीला हे सांगितलं. नेपोलियननं दुसऱ्या सरदारला सांगितलं, आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत नेईल. ज्यावेळी आपलं सैन्य त्याच्या पाठीमागं शत्रूचं सैन्य पाठलाग करत जाईल, त्यावेळी तू मध्येच दबा धरून बस आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर. सरदार म्हटला, ठीक आहे. नेपोलियननं सांगितल्यासारखं सेनापतीनं केलं. शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला, अचानक दिल्याचं नाटक केलं आणि सरळ वळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं. शत्रू सैन्य त्याच्या पाठलागावर पळत सुटलं. बघता बघता सेनापतीचं सैन्य पुढं, शत्रूचं सैन्य पाठीमागं. आणि ज्या सरदारला नेपोलियननं सांगितलेलं की दबा धरून बस, शत्रूचं सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर त्याने प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला. शत्रूचं सैन्य जागेवर पराभूत झालं. सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले, तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण. तुमच्या या युद्धतंत्राच्या बळावर आज आपण जिंकलो, पण हे तुम्हाला सुचलं कसं? पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव करावा ते. नेपोलियन म्हणाला, सकाळी ज्यावेळी ते 2 सैनिक तुम्ही पकडून आणले होते, त्या 2 सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे, पाठीवर नाही. हे निरीक्षण असतं, हे तंत्र असतं. यश मिळवायचं आहे ना, यश मिळवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागेल, मग विजय मिळवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र. बाकी काही नाही लागत. हे तंत्र मिळवा, सगळ्यात महत्वाची.